एक वेळ राजकारण सोडून देईन पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही असं माजी खासदार आनंदराव अडसूळांनी स्पष्ट केलंय। खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभेची जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्याला प्रत्युत्तर देताना आनंदराव अडसूळ यांनी राजकारण सोडून देईन पण राणांचा प्रचार करणार नाही असं म्हटलंय। तर अडसूळांच्या या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली। राजकारणात कोण येईल कोण सोडेल हा विषय आपला नसल्याचं खासदार नवनीत राणा म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना शिंदेगडाचे नेते आनंदराव अडसूळ यांची आज भेट झाली। या भेटीत 20 मिनिटं राजकीय विषयावर चर्चा झाली। आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी अमरावतीवर दावा केलाय। तसंच नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। भाजपला जनता सत्तेतून खाली खेचणार असल्यानं आणि पराभव दिसत असल्यानेच भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन पाटील यांनी टीका केली। जागा जिंकण्याचा आत्मविश्वास भाजपला नडणार असल्याचे ते म्हणाले। इतर पक्षातील नेत्यांना तपास यंत्रणांची भीती दाखवत भाजपमध्ये का आणावं लागतं असा सवालही रोहन पाटील यांनी विचारला। शिक्षक आमदार कपिल पाटील आज जेडीयूला सोडचिठ्ठी देणार आहेत। नितीश कुमार पुन्हा एनडीए मध्ये गेल्यानं कपिल पाटील नाराज आहेत, त्यामुळे ते आज स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत। समाजवादी विचारसरणीच्या लोकांना विचारवंतांना सोबत घेऊन ते स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ते नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर यंदा भाकरी फिरवणार, विकासाच्या जोरावर सुनेत्रा वहिनीच खासदार होणार असे पोस्टर स्टेटस म्हणून व्हायरल होत आहेत। यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत पाहायला मिळणार हे निश्चित मानलं जात आहे।